महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। भारतीय स्वातंत्र्याचा 66वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय। यावेळी जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले। प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंडवर पोलीस दलासह विविध शासकीय विभागांनी संचालन केले। यावेळी प्रबोधनात्मक चित्ररथ सुद्धा या संचलनात सहभागी झाले होते। या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी शालेय विद्यार्थी आणि कलाकारांनी बहारदार नृत्य सादर केले। यामध्ये एका शाळकरी मुलीने जिम्नॅस्टिकवर आधारित सादर केलेल्या लावणीला उपस्थितांनी दाद दिली। यावेळी जिल्हा अधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगली जिल्ह्याचा विकास लोकसहभागातून करण्याचे आवाहन केले। दरम्यान आजच्या शासकीय संचालनात अभयनगर येथील कमल जोशी बालमंदिराच्या 4 वर्षाच्या बाल चमूच्या ताफ्याने जोरदार संचलन करीत उपस्थितांची वाहवा मिळवली। हातात फुगे घेऊन या चमूंनी बहारदार केलेले संचलन आजच्या प्रजासत्ताक दिनाचं आकर्षण ठरले। सांगलीहून अरुण मोडक, गरजा महाराष्ट्र न्यूज। बातमी आहे पंढरपूरहून। पंढरपूर तालुक्यातील करकम गावात एका पुजाऱ्याने जमिनीतून देवाची सोन्याची मूर्ती बाहेर येणार असे भाकीत केल्यानंतर पौर्णिमेच्या रात्री अख्खं गाव जागा ठेवलं, पण कसलीही मूर्ती बाहेर आली नाही। मात्र या अंधश्रद्धेच्या उत्सुकतेपोटी गाव मात्र जागे राहिले। राज्यात अंधश्रद्धेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे। सर्वसामान्य माणसे अंधश्रद्धेला बळी पडू नये म्हणून विविध कायदे झाले। मात्र ग्रामीण भागात आजही भक्तांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्यात अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार सुरू आहे। करकम मधील या घटनेने ग्रामीण भागात अंधश्रद्धा किती खोलवर रुजली हे समोर येते। करकम मध्ये ग्रामदैवत कनकंबा देवीची पुरातन हेमाडपंथी मंदिर आहे। काटवटे कुटुंबीय देवीची पुजारी म्हणून अनेक वर्षांपासून सेवा करत आहे। हरी काटवटे हा देवींचा पुजारी म्हणून काम करत असताना 15 दिवसापूर्वी त्याला दृष्टांत झाला की कनकंबा देवी मंदिराच्या परिसरात देवीची सोन्याची मूर्ती आहे। जमिनीत असणारी ही सोन्याची मूर्ती प्रकट होणार असल्याचं भाकीत हरीने केलं। शनिवारी पौर्णिमेच्या रात्री 12 ते 3 या कालावधीत ही मूर्ती जमिनीतून येईल यासाठी हरीने त्याला दृष्टांत झालेल्या ठिकाणी रांगोळी काढून विधिवत पूजा केली। ही बातमी ग्रामस्थांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि हजारो लोक श्रद्धा किंवा अंधश्रद्धेपोटी मंदिरात जमा झाले। रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत लोक मूर्तीची जमिनीतून बाहेर येण्याची वाट पाहत होते, पण मूर्ती काही आली नाही। अंधश्रद्धेच्या पोटी सुरू असणारा हा प्रकार पौर्णिमेच्या रात्री ग्रामस्थांच्या समोर सुरू होता। मात्र देवीवर असणाऱ्या श्रद्धेपोटी कोणीही काही न बोलता गुपचूप सर्व पाहत होते। मात्र पोलिसांना चाललेला हा प्रकार समजल्यानंतर हस्तक्षेप करून अशा प्रकारे चमत्कार घडत नाही असे लोकांना प्रबोधन केल्याने 3 तास चाललेला अंधश्रद्धेचा हा प्रकार संपुष्टात आला। परंतु अंधश्रद्धेविषयी जागृती होत असतानाही अनेक जण स्वतःच्या हट्टापायी भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत अंधश्रद्धा कशी पसरवतात याचं हे उदाहरण करकम मध्ये पाहायला मिळाले। पौर्णिमे दिवशी दिवसभर त्या काटवटे तिथं होता पुजारी, त्याला म्हणजे भास झाला होता की तिथं सोन्याची मूर्ती आहे असं। आणि संध्याकाळी रामायण चालू होतं। रामायण संपल्यानंतर सगळी माणसं जमली होती। माणसं जमल्यावर तो म्हणत होता मूर्ती निघेल, पण तसं काय नुसता भासच झाला। आणि तेवढ्यात पोलिस येऊन त्यांनी सगळी म्हणजे हाकलून दिली। इथं घटना अशी घडली की कनकंबा देवीचे पुजारी हरी काटवटे यांना साक्षात्कार झाला होता देवीचा की कनकंबा देवी ही नाव कनक हे म्हणजे सोनं, हे नाव सोन्याचं असल्यामुळे सोन्याची देवी इथं कुठंतरी पुरलेलं आहे पहिल्या काळात। ही घटना अशी घडली की तर रामायणाचा कार्यक्रम चालू आहे 2 ते 2.5 महिने झालं। आणि त्या रामायणाच्या कार्यक्रमामध्ये आमचा इथला कनकंबा देवीचा जो पूजा करतो पुजारी, तो पुजारी नियमित रामायण ऐकायला किंवा पूजा करायला इथं दररोज असतो। आणि मग त्याला कुठंतरी त्याच्या डोक्यामध्ये फ्लॅश पडला की आपल्याला देवीचा साक्षात्कार होतोय। पूर्वीच्या इतिहासकालीन काहीतरी लिखित आहे की बाबा ही सोन्याची मूर्ती होती आणि मग इथं गाडली गेलेली, अफजल खान कधी आलता त्यावेळेला गाडली गेलेली आहे। आणि मग
त्याचा तो साक्षात्कार त्याला व्हायला लागला स्वप्नामध्ये वगैरे. त्याला देवी सांगायला लागली मी असं असं ह्या ठिकाणी आहे, कुठंतरी गाडी गेली आहे, मग इथं कुठंतरी मी वर येणार आहे. इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम होता शनिवारी दुपारपासून. तर साधारणपणे 300-350 महिलांनी हजेरी लावली. त्या महिला हळदी कुंकाला आल्यानंतर काय लोकांच्या त्या कानावरती गेलं, त्या लोकांच्या काय ऐकलं त्यांनी आणि काय बघितलं, काय घरच्या लोकांना माहिती झालं, ती लोक इथं जमा झाली. 300-350 लोक रात्रभर जमा होती साधारणपणे 2 वाजेपर्यंत. 2 नंतर काय त्याचा प्रकार त्याचा तो म्हणजे घाबरून गेला वैयक्तिक स्वतः घाबरून जाऊन त्याचा प्रकार थांबवला. आम्ही विचारलो बाबा काय तुमची अडचण आहे काय असं तसं, तर त्यांनी सांगितलं काय नाही, असं गप बसायला लागला, काय बोले ना काय नाही, आपलं शांत व्हायला. पौर्णिमेच्या वेळेस ज्यावेळेस त्याला पुजाऱ्याला इथल्या हरी काटवटे यांना दृष्टांत झालता की इथं सोन्याची मूर्ती पुरलेली आहे पहिली जुनी, ते जे काय वर निघणार आहे म्हणून रात्री उशिरापर्यंत गावातील 400 ते 300 माणसं या ठिकाणी रात्री 2 वाजेपर्यंत जागी होती. परंतु तसं काय न झाल्यामुळे हा केवळ अंधश्रद्धेचा प्रकार असं म्हटलं तरी काय वेगळं ठरणार. पंढरपूरहून माऊली डांगे, गर्जा महाराष्ट्र न्यूज. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिर्डीला पायी यात्रा काढण्यात आली. सोनपेठ येथून गेल्या 7 वर्षापासून शिर्डी पायी पालखीचे आयोजन ॲडव्होकेट दिलीपराव मोकाशे करतात. या पालखीची सुरुवात दिनांक 25 रोजी परळी सोनपेठ रस्त्यावरील साईधाम येथे आरती करून झाली आहे. त्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतून साई रथाची भव्य शोभायात्रा काढून पालखी पुढे मार्गस्थ करण्यात आली. या शोभायात्रेत बाबासाहेब फले, सोनपेठ नगर परिषद सदस्य धनंजय देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भागवत परांडे, रमाकांतराव जहागीरदार यांच्यासह शहरातील असंख्य तरुण सहभागी झाले होते. त्यानंतर मिरवणूक काढून दिंडीमध्ये पुढे मार्गस्थ करण्यात आली. सोनपेठ ते शिर्डी हे 300 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी पालखीला 12 दिवसांचा कालावधी लागतो. त्या दरम्यान दिंडी मुदगलेश्वर, साई मंदिर, रेणापूर, छोटेवाडी, माऊली फाटा, सावरगाव, सिरसदेवी, सुकळी, घनवट, कुकाना, साईनाथ नगर, गोंदवणी येथे पालखीचा मुक्काम असतो. त्यावेळी साई भक्तांकडून पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भक्तांसाठी जेवण व्यवस्था करण्यात येते. दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पालखीचे शिर्डी येथे आगमन होऊन दर्शनानंतर सांगता करण्यात येते. या पायी दिंडीत परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेकडो साई भक्त सहभागी होत असतात. यात युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. परभणीहून रवींद्र देशमुख, गर्जा महाराष्ट्र न्यूज. 24 जानेवारी 2016 रोजी शेवगाव येथील उड्डाण पुलाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पालकमंत्री एकनाथ खडसे, माजी विरोधी पक्ष नेता भाऊसाहेब फुंडकर, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे हे असून या उद्घाटनाला फक्त भाजप पदाधिकारी उपस्थित होते. परंतु अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव व इतर शिवसेना पदाधिकारी अनुपस्थित होते. विशेष म्हणजे या अगोदर या पुलाचे भूमिपूजन प्रतापराव जाधव यांनी केले होते. या उद्घाटन समारोहाचा शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाने जाहीर निषेध केला आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या. शिवाय भीती वाटते म्हणून शासनाद्वारे आम्हाला नजरकैद स्थानबद्ध करून ठेवले असंही म्हटले आहे. शेगावहून महेंद्र मिश्रा, गर्जा महाराष्ट्र न्यूज. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.